श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आज शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या या अत्यंत आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाराष्ट्रातील माजी मंत्री ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पश्चिम विदर्भाकरता महाराष्ट्राकरता आमदार आणि मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केलं। मी स्वतः विधानमंडळामध्ये भैयासाहेबांचं काम बघितलं। भैयासाहेबांकडनं विधानमंडळात मी नवा होतो तेव्हा भरपूर या ठिकाणी त्यांच्या भाषणातनं, त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या मिनिट टू मिनिट त्यांच्या आणि अत्यंत प्रशासकीय स्वभावातनं जे आम्हा सर्वांना शिकण्यास मिळालं असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती एक अत्यंत लोकप्रिय मंत्री, राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करता आहेत आणि आपल्या विदर्भाचा सुपुत्र माननीय पंकजी भोयर, राज्यसभेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये उत्कृष्टपणे आपल्या महाराष्ट्राची, विदर्भाची, कृषी खात्याची बाजू लावून धरून या विदर्भाला महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याचं काम करतात असे माननीय डॉक्टर अनिल बोंडेजी, आपल्या अमरावतीचे माननीय खासदार बळवंतराव वानखेडेजी, आमचे अत्यंत त्याला म्हणतो ऊर्जावान, मी पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेत त्यांचं भाषण ऐकलं, आपल्या सुलभाताई, आणि अत्यंत अमरावतीसाठी तळमळ, विदर्भासाठी तळमळ मी आताच्या या अधिवेशनातल्या भाषणात त्यांची ऐकली। आणि जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळेत केलं पाहिजे अशा एक चांगल्या महिला नेत्या म्हणून ज्यांचं काम आहे अशा आपल्या सुलभाताई खोडकेजी, आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असे आमदार प्रवीण तायडेजी, आपले आमदार प्रवीण पोटेजी, कोणते कोणते रेकॉर्ड ब्रेक केले मी सांगणार जेव्हा अचलपूरला जाईल तेव्हा नक्की सांगेल। माननीय आपल्या शहराचे अध्यक्ष प्रवीण पोटेजी, माननीय गजाननराव पुणकरजी, माननीय जयंतराव पाटीलजी, पुस्तेकरजी, केशवरावजी मेतकरजी, दिलीपजी इंगोले, हेमंतजी काळमे, केशवरावजी गावंडे, सुरेशजी खोटरे, सुभाषजी बनसोड, विजयजी ठाकरे, अंबादासजी कुलट, नरेशचंदजी पाटील, पुरुषोत्तमजी वायाड, अमोलजी महल्ले, या ठिकाणी डॉक्टर देवलाल आठवलेजी, उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर समोर बसलेले आहे, त्यांचे नाव मी घेऊ शकलो नाही वेळेच्या अभावी, त्याबद्दल त्यांनी क्षमा करावी। आमच्या अनेक किरणताई महल्ले आहेत, आमच्या संगीताताई आहेत, अनेक मान्यवर पवार आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर आज माझ्याकरता माझ्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। जेव्हा माझ्याकडे भैयासाहेब आले त्यांनी मला सूचना दिली, तशी त्यांनी विनंती करायची गरज नव्हती, त्यांनी सूचनाच मी समजली। त्यांनी सूचना दिली की आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही आलंच पाहिजे, याकरता मी तुमचा वेळ घ्यायला आलो आहे। मी भैयासाहेबाला म्हणालो की तुम्ही मला व्हॉट्सअपवर जरी पत्रिका पाठवली असती तरी मी या कार्यक्रमाला आलो असतो, तुम्हाला इतक्या दूर यायची गरज नव्हती, कारण ज्या संस्थेमध्ये माझा सत्कार झाला त्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे। तर 11वी 12वीचं शिक्षण मी शिवाजी शिक्षण संस्था विद्यामंदिर कुराडी म्हणून घेतलं आहे। त्यामुळं या शिक्षण संस्थेचे अनंत उपकार माझ्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, माझ्या राजकीय वाटचालीमध्ये आणि माझ्या सांस्कृतिक जीवनामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये, शेवटी कोराडी महालक्ष्मीचं जे धर्मकार्य मी केलं आहे त्यामध्ये तिथले जे आमचे फिजिक्सचे जे आमचे शिक्षक होते चोबितकर, त्यांनी मला सांगितलं होतं की कोराडीच्या महालक्ष्मी मंदिराचा काहीतरी जीर्णोद्धार तू कधी ना कधी केला पाहिजे।
म्हणून एकदा या शाळेचा धर्मकार्यातही सुद्धा मोठा या संस्थेचा हातभार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो दिवस आनंदाचा असतो ज्या शाळेत आपण शिकतो, ज्या शाळेचा आपल्याला ज्या शाळेतनं आपल्याला या ठिकाणी इतकं मोठं होण्याचं एक ज्या शाळेने आपल्यावर कर्ज केलं असतं, ज्या शिक्षकांचं कर्ज आपल्यावर असतं, जसं जन्माचं कर्ज आईवडिलाचं आहे, तर शिक्षणाचं कर्जही चुकू शकत नाही. ज्या प्राध्यापकांनी शिकवलं, ज्या संस्थेने तुम्हाला शिकवलं आहे, त्या शिक्षण संस्थेचं कर्ज तुमच्या जीवनात कधीच जात नाही. ज्या प्राध्यापकांनी, ज्या शिक्षकांनी तुमच्या जीवनावर परिणाम केले आहेत, तुम्हाला मोठं करण्यात त्यांनी आपला हातभार लावला आहे, त्याही शिक्षण संस्थेचं, त्याही प्राध्यापकाचं कर्ज हे आयुष्यभर मरेपर्यंत व्यक्तीच्या जीवनामध्ये असतं. आणि म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला भैयासाहेब तुम्ही मला व्हॉट्सअपवरही पत्रिका पाठवली असती तरी मी आलो असतो. खरं तर मी वेळेवरच येणार होतो. रात्री 1:30 वाजता विमान आलं, मग सकाळी मोठ्या प्रमाणावर 1000-1500 लोक आले, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दलही क्षमा मागतो. खरं तर आपण सर्वांनी अभिवादन केलं भाऊसाहेबांना. आणि या ठिकाणी आपण जेव्हा त्यांना आदरांजली वाहिली, समोरच्या त्यांच्या स्मारकाला, पुतळ्याला अभिवादन केलं, तेव्हाच आपल्याला सर्वांना या अभिवादनातनं एक ऊर्जा मिळाली. शेवटी जेव्हा आपण डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या पुतळ्यासमोर गेलो, तेव्हाच तिथनं आपल्याला आपल्या जीवनाचे अनेक मार्ग सुचले आणि नेहमीच सुचतात. कारण पंजाबराव देशमुखांचं जीवन, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं जीवन हे सोन्यासारखं आहे. किती त्यातनं तुम्ही घेतलं, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या जीवन कार्यातनं किती आपण उचललं तरी आपलं जीवन सोन्यासारखं होऊ शकते. इतकं मोठं काम पंजाबराव देशमुखांच्या जीवनात त्यांनी केलं आहे. आजचा दिवस कशा करताय, पुण्यतिथी असो की जयंती असो, हे दिवस फक्त भाषणाकरता नाही आहे. तर ज्या पद्धतीने आठवलेजींनी या ठिकाणी एक पुस्तक आज भारतीय संविधानात डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा किती मोठा त्या ठिकाणी त्यांचा सहयोग होता, सहभाग होता. खरं तर आपल्या जीवनामध्ये आपण आजचा दिवस असा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या जीवनातला एक टाचणीभर जरी त्यांनी केलेलं कार्य आपल्या जीवनात आपण आणलं आणि ते समाजाकरता केलं, तरच मग आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण योग्य पद्धतीने पार पाडला किंवा भाऊसाहेबांना आपण आदरांजली दिली याचा अर्थ असा होतो. नाहीतर मग इथं भाषणं केले आणि येरे माझ्या मागल्या, तर मला वाटतं त्याच्यातून काही अर्थ नाही. आणि म्हणून आज आपला दिवस शिक्षण घेण्याचा आहे. सर्वांना इथनं शिकून जायचं आहे. कोणी नाही कोणी काही ना काही इथनं ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी एक चांगलं समर्पित कार्य केलं पाहिजे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मी काय परिवर्तन करू शकेल हे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या जीवन कार्यातनं घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनाला मोल्ड केलं पाहिजे. याकरता या ठिकाणी आपला हा पुण्यतिथी सोहळा आणि आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं आहे असं मला वाटतं. खरं तर माननीय अनिल बोंडे साहेबांनी बरोबर सांगितलं की आज केवळ महाराष्ट्र विदर्भात नाही तर संपूर्ण देशामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांसोबत त्यांच्या जीवन कार्याबद्दल संपूर्ण देश जाणतोय. पंजाबपासून तर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशाला कृषीमध्ये आणि हरित क्रांतीमध्ये पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने पंजाबराव देशमुखांनी केलं. खरं तर आपण पाहतो अनेक व्यक्तिमत्व मोठे होतात. काही व्यक्तिमत्व एकट्याकरता मोठे होतात, काही व्यक्तिमत्वाला समाज मोठा करतो. आपण बघतो कधी कधी एखादा व्यक्ती स्वतःकरता मोठा होतो, स्वतःकरता जगतो आणि स्वतःकरता आपल्या परिवाराकरता मोठेपण घेतो, कारण त्याचं ते कर्तृत्व असतं, तो स्वतः मोठा झालेला असतो. काही लोकांना समाज मोठा करतो. समाजाने एखाद्याला असं दिलं असतं की तो मोठा होतो, पण काही व्यक्तिमत्व असतं की ते समाजाला मोठं करतात. आणि समाजाला मोठं करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतलं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत गाडगेबाबा असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील. आणि या परंपरेमध्ये जर अभिमानाने काही नाव घ्यायचं असेल, ज्यांनी समाजाला मोठं केलं आपल्या व्यक्तिमत्वातनं, त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. ज्यामध्ये पंजाबराव देशमुख जी आहेत हे आपल्याकरता अभिमानाने सांगत आहे. कारण हा जो समाज आहे, समाज म्हणजे कोणी एक जात नाही आहे, हा जो भारतीय समाज आहे, या भारतीय समाजाला उंची देण्याकरता जे कर्तव्य केलं आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केलं. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एक आदर्श
व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे। या ठिकाणी अनेक जीवनात पैलू आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे, तुम्हाला सर्व माहिती आहे, मी फार काही उल्लेख या ठिकाणी करणार नाही। खरं तर लंडनमधलं शिक्षण असेल, मग श्रद्धानंद वसतिगृह असेल किंवा शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना असेल, अनेक विद्यालय महाविद्यालय वसतिगृह असतील, संस्कृतमध्ये MA ची डिग्री असेल, PhD असेल, गरिबांना दुःख दूर करण्यासाठी त्यांची डॉक्टरची पदवी असेल, बॅरिस्टरची पदवी असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या त्या काळामध्ये, अत्यंत वाईट काळामध्ये, त्या काळात खऱ्या अर्थाने माणसं मोठी होण्याकरता किंचित माणसं मोठी व्हायची, त्या काळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी साऱ्या संकटाला मात करून, साऱ्या जीवनाचे संघर्ष करून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या विदर्भाला, आपल्या पश्चिम विदर्भाला, अमरावतीला, या महाराष्ट्राला उंची देण्याचं काम कठीण परिस्थितीमध्ये केलं। त्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्यांचं जीवन आपलं समोर नेलं आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच मी सांगितलं की त्यांच्या जीवनातनं टाचणीभर जरी आपल्या जीवनातलं कार्य उचललं, त्यांच्या जीवनातलं कार्य उचललं तरी आपण पुढे जाऊ शकतो। खरं तर आज या ठिकाणी डॉक्टर पंकज भोयरनी मांडलाय, त्याच्यापूर्वी सुलभाताईंनी मांडलं, प्रवीणजीने मांडलं, अनिल बोंडेंनी मांडलं, मग प्रास्ताविकामध्ये आलाय। खऱ्या अर्थाने आता आपल्या शिक्षण संस्थेची वाटचाल जी भैयासाहेब चालू आहे ती उत्कृष्टच आहे, अतिउत्कृष्ट आहे। पण एक गोष्ट खरी आहे, 21व्या शतकातला भारत निर्माण करताना, विकसित भारत निर्माण करताना आपल्याला आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे आणि त्याकरता शासनाचं पाठबळही असलं पाहिजे। आपल्या शिक्षण क्षेत्रामधले आपल्या शिक्षकांचं, प्राध्यापकाचं मोठं योगदान आता पुढच्या काळात लागणार आहे। त्या ठिकाणी जनतेचे योगदान लागणार आहे, पालकाचे योगदान लागणार आहे, कारण आता पालक शिक्षण संस्था आणि सरकार मिळून आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये जे या ठिकाणी पंकजनी मांडलं, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला 21व्या शतकामध्ये पुढे जाण्याकरता आपल्याला खूप आधुनिकीकरण स्वीकारावं लागणार आहे। खरं तर प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी विकसित भारत मांडताना सर्वात प्रायोरिटी शिक्षणाची दिलेली आहे। शिक्षणाशिवाय विकसित भारत होऊ शकत नाही आणि विकसित भारताला जर जगावर राज्य करायचं असेल, म्हणजे जगावर काही बंदूक घेऊन राज्य करायचं नाही, तलवार घेऊन राज्य करायचं नाही आहे, कारण माननीय मोदीजी असे म्हणतात, संपूर्ण जगामध्ये आज भारत देश तरुण देश आहे। एकडे युरोपियन देश, अमेरिकन देश, रशियन देश जे काही आहे, सर्व देश म्हातारे होत चालले आहे, त्यांचं वय वर्ष 45च्या वर गेलेलं आहे, तिथे तरुण मानव संसाधन नाही आहे आणि मग तरुण मानव संसाधनाची गरज संपूर्ण जगाला आहे। जगातली पुढची मागणी काय राहणार आहे? भारतातनं त्या ठिकाणी कांदा निर्यात होतो, भारतातनं त्या ठिकाणी अनेक वस्तू निर्यात होतो, ते जगात जातं, हे ठीक आहे वस्तू, पण पुढच्या 10 वर्षानंतर जगाला काय लागणार आहे? तर जगाला भारताचं मानव संसाधन लागणार आहे, म्हणजे युवा पिढी लागणार आहे। ती युवा पिढी घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कुठला आहे तो शिवाजी शिक्षण संस्थेमधला आहे, हा संकल्प या दिवशी आजच्या दिवशी घ्यावा लागणार आहे। त्या संकल्पाची वाट, हा संकल्प करण्याकरता माननीय पंजाबराव देशमुख साहेबांनी ही शिक्षण संस्था उघडली आहे। 21व्या शतकातला भारत हा जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करायचा असेल तो संस्कारमय असला पाहिजे, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये तो येणारा युवा हा त्या ठिकाणी भारतीय संस्कृती घेऊन पुढे आला पाहिजे, त्याच्यावर संस्कार असले पाहिजे, आपल्या संस्कृती असली पाहिजे, विरासत असला पाहिजे। भगवान प्रभू रामचंद्राच्या देशाचा युवा, भगवान श्रीकृष्णाच्या देशातला युवा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतातला युवा, हा युवा जगातल्या प्रत्येक देशाला पाहिजे आहे आणि जगातलं संपूर्ण 60% मानव संसाधन भारत देश पूर्ण करणार आहे, भारत देशांना पूर्ण करावं लागणार आहे। उद्याचे अमेरिकेचे डॉक्टर कोण असेल, अमेरिकेचा नर्स कोण असेल, उद्याचा लंडनचे त्या ठिकाणी इंजिनियर कोण असतील, परवा तर 20,000 युवा मानव संसाधन पाठवण्याची विनंती एका देशाने केली आहे। खरं तर उद्याचा आपला जो फोकस आहे या शिक्षण संस्थेचा, तो फोकस जगातलं मानव संसाधन निर्माण करण्याची ताकद शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये केली पाहिजे आणि या शाळेचा विद्यार्थी म्हणून मला हे वाटतं की आपली जी शाळा आहे, आपली जी संस्था आहे ही जगभर प्रसिद्ध झाली पाहिजे आणि या शाळेतला विद्यार्थी हा जगातला एक मोठा शास्त्रज्ञ बनला पाहिजे। या शाळेचा विद्यार्थी
जगातल्या आधुनिकीकरणाकरता महत्त्वाचा रोल अदा केला पाहिजे। याकरता आजच्या दिवशी आपल्याला काही संकल्प करण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे भैयासाहेबांचे ॲडमिनिस्ट्रेशन, त्यांचं काम करण्याची पद्धती, त्यांच्या मागे असलेलं इतकं मोठं त्या ठिकाणी पाठबळ आणि आपल्या सर्वांचं पाठबळ, शासनाचं पाठबळ हे खऱ्या अर्थाने कुण्या व्यक्तीकरता नाही आहे, हा समाज हे राष्ट्र मजबूत करण्याकरता आहे आणि या राष्ट्राला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता आहे। म्हणूनच आपल्याला शिवाजी शिक्षण संस्थेला पुढे नेण्याकरता आपल्याला संकल्पित व्हायचं आहे। खरं तर या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, पण आज या ठिकाणी आपल्या या शेती क्षेत्रामध्येही जसं बोंडेंनी सांगितलं, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जो संकल्प होता, स्वप्न होतं शिक्षणामधून देश उभा करायचा, तर तसंच स्वप्न होतं कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून आपल्याला पुढच्या काळामध्ये या देशाला पुढे न्यायचं। शेतकरी शेतमजुराचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही, शेतकरी मजबूत झाल्याशिवाय भारत मजबूत होऊ शकत नाही, हा संकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आपल्याला दिला आहे। आणि म्हणून कुठलंही सरकार आलं त्या सरकारची पहिली जबाबदारी आहे की शेतीमधली प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता कसा असला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास वीज मिळाली पाहिजे। शेतकऱ्याला जर वीज दिली, पाणी दिली आणि रस्ता दिला तर शेतकरी हा आपल्या शेतातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवेल, 1 लाख रुपये एकरी उत्पन्न वाढवेल। आणि भाऊसाहेबांचं हेच स्वप्न होतं की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तो आधुनिकीकरणाकरता गेला पाहिजे, आधुनिक संकल्प करून पुढच्या काळामध्ये आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून पुढे गेला पाहिजे। याकरताही या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जाण्यासाठी गरज आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं या ठिकाणी भारत कृषक समाज त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, अनेक प्रयत्न त्यांनी केले आहेत। म्हणजे आपण दिवसभर जरी डॉक्टर पंजाबराव देशमुखांवर बोललो तरी आपला दिवस कमी पडेल, इतकं मोठी गाथा, इतकं मोठं कार्य, इतकं मोठं आपल्याकरता संशोधनाचा विषय डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आपल्याला दिला आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी भैयासाहेबांना सांगेल आणि व्यासपीठालाही सांगेल, ही संस्था आपली आहे, या संस्थेचा विद्यार्थी मी आहे, त्यामुळं भैयासाहेब तुम्हाला जे जे वाटतं ते आम्ही साऱ्या या शाळेचे संकल्प बोलण्याकरता मी या ठिकाणी बोलत नाही आहे। डॉक्टर पंकज भोयरनी मला एक सांगितलं आहे की शिक्षण संकुल उभं केलं पाहिजे, मी डॉक्टर पंकज भोयरला सांगितलं आहे, त्यांनी मला कानात येऊन सांगितलं की भाऊ आपण हे करू शकतो। मी पंकजला विनंती करेल, माननीय देवेंद्रजी परवा 16 तारखेला येत आहे, आज आपल्या अमरावतीकराकरता आनंदाची गोष्ट आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर, मी पालकमंत्री झाल्यानंतर आज आपलं पहिलं विमान 16 तारखेला आपल्या अमरावतीला येत आहे। आता अमरावतीला रेग्युलर फ्लाईट येणार आहे आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मार्ग अमरावतीला 16 तारखेला उघडणार आहे आणि 16 तारखेला विमान चालू होते आहे, मुंबई नागपूर, मुंबई अमरावती, नंतर मग इतर फ्लाईट चालू होणार आहे। आपण दिल्ली अमरावती करणार आहोत, अनेक फ्लाईट करणार आहोत। त्यामुळे अमरावतीला जी आता फॅसिलिटी पाहिजे होती ती फॅसिलिटी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही सर्व 16 तारखेला विमानाने, पहिल्या विमानाने येतो आहे आणि अमरावतीचं विमान चालू होते आहे। हा संकल्प, हे स्वप्न डॉक्टर पंजाबराव देशमुखजींनी बघितलं होतं की आपला विदर्भ, आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे आणि मग या विकासाच्या मध्ये कृषी हा महत्त्वाचा विषय ठेवून पुढे गेला पाहिजे। डॉक्टर पंकज भोयरला माझी विनंती आहे, तुमचं मामाचं शहर आहे आणि माझी शिक्षण संस्था आहे, त्यामुळे तुम्ही या शिक्षण संस्थेमध्ये जी काही जमीन महसूल खात्याला मागाल तेवढी जमीन महसूल खातं देईल। तुम्हाला वाटेल की इथे एक सर्व अधिकाऱ्याचं शिक्षण संकुल एकाच ठिकाणी असलं पाहिजे, ते संकुल या ठिकाणी करा। डॉक्टर पंकज भोयरनी चांगला प्लॅन केलाय, तो प्लॅन इम्प्लिमेंट करा। आणि भाऊसाहेबांनी, भैयासाहेबांनी सांगितलं या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला या शिक्षण संस्थेला ऍडव्हान्स करायचा आहे, तेही आपण करू। एक महत्वाची मागणी मी 16 तारखेला देवेंद्रजी येणार आहे तेव्हा त्यांना मी विनंती करेल, कारण सरकारकडून आपल्याला पाठवायचं आहे तर खोडकेताई आहे, मी आहे, प्रवीण आहे, माननीय पंकज आहे, आपण सर्व मिळून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। याकरता जो काही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी करावायचा असतो, पाठवायचा असतो, त्याकरता आपण सर्व पुढाकार घेऊ। कारण या संस्थेचं कर्ज आपल्यावर आहे आणि हे संस्थेचं कर्ज काही ना काही चुकवलं पाहिजे, ते कर्ज कधीच चुकत नाही, पण काही ना काही चुकवलं गेलं पाहिजे। आणि भाऊसाहेबांनी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढं मोठं करण्याकरता जे परिश्रम केला त्या काळामध्ये, त्या परिश्रमाचं जर चीज काही केलं पाहिजे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण भारतरत्न मिळवण्याकरता निश्चितपणे सर्व प्रयत्न करूया।
आणि अमरावती शहराची जी माझी जबाबदारी आहे, ज्या पद्धतीने नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री माझी जबाबदारी आहे, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आहे. निश्चितपणे आपण सर्व समाजाला, सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व समाजाच्या विविध घटकांना आणि जसं या ठिकाणी आपल्या अमरावती जिल्ह्या शहराच्या विकासाकरता जो आपण नवीन विकास आराखडा तयार करतो आहे, आपले सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, शेवटी लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर तो कुणा पक्षाचा नाही आहे, काँग्रेस, भाजपा वगैरे, तर हे सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी बसून जेव्हा विकासाचा प्लॅन करतो आपण तर सर्व पक्ष म्हणून केला पाहिजे. मग वानखेडेजी असतील, आपल्या सुलभाताई असतील, आम्ही असू, आपण अमरावती शहर जिल्ह्याकरता अत्यंत चांगली योजना तयार करू. पुढच्या काळात अमरावतीला पुढे नेण्याचाही प्रयत्न करू. जे काही शक्य होईल, जे काही शक्य होईल ते प्रयत्न आपण निश्चितपणे अमरावती शहर जिल्ह्याकरता करू. हीच खरी श्रद्धांजली भाऊसाहेबांकरता असणार आहे. मला अभिमान आहे की डॉक्टर देवलाल आठवले यांनी ज्या पद्धतीचं या ठिकाणी पुस्तक आपल्या समोर आणलेलं आहे, माझी विनंती सर्वांना राहणार आहे की त्या पुस्तकाचं वाचन नक्की करावं. ते पुस्तक मी जेव्हा 4-5 पान चाळले, अत्यंत महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक मोठी ऊर्जा देण्याचं साधन हे पुस्तक आहे. आपण सर्वांनी या पुस्तकाचं नक्की वाचन करावं अशी विनंती आपल्याला आहे. या ठिकाणी हेमंतजी काळमेघ आहे, खरं तर त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी नागपूरमध्ये बऱ्यापैकी आमच्यासोबत काम करून काही ठिकाणी विकासाच्या कामाकरता आम्हाला मदत केली आहे. मी भैयासाहेबाला विनंती करेल आणि भैयासाहेबाला आग्रही करेल की 21व्या शतकातली शिक्षण संस्था करण्याकरता जे काही तुम्ही योजना तयार कराल त्या योजनेला संपूर्ण सरकार पाठबळ देईल. आपण आपल्या संस्थेला ऍडव्हान्स करा. पंकज भोयर या ठिकाणी त्यांना विनंती आहे की शाळेचे काही प्रश्न आहे, त्यांनी मला 8-9 प्रश्न असे मांडले आहे माझ्यासमोर जे सरकारच्या संबंधित आहे. तर पंकज, एक बैठक तुम्ही आपल्या मंत्री शिक्षण सोबत लावा, मी येत्या बैठकीला, कारण आपल्या शिक्षण संस्थेचे प्रश्न सुटले नाही तर मात्र मग आपण त्यांच्या मागे कसं या ठिकाणी उभा असं दिसणार नाही. आणि म्हणून लवकरच पंकज एक बैठक लावेल आपल्या शिक्षण संस्थेबद्दल आणि सरकारकडे जे काही बाकी आहे 7-8 मुद्द्यावर काम सरकारमध्ये करायचं आहे असं मला भैयासाहेबांनी सांगितलं आहे. भैयासाहेब, मी त्या बैठकीला येईल. आपण जे काही प्रश्न तुमचे सरकारकडे असतील ते सोडून देण्याकरता निश्चित प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा डॉक्टर पंजाबराव देशमुखजींना आदरांजली व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी पण डॉक्टर पंजाबराव देशमुखच्या जीवन कार्यावर आपल्या जीवनातले पुढचे काही काळ त्यांच्यावर काम करून या समाजाला मजबूत करण्याचं काम करूया, एवढंच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.